नागपुर समेत विदर्भ में संतरे की फसल पर ब्लैक फ्लाई यानी कोल्शी की बीमारी लग गई है। इस बीमारी के चलते बागों में उत्पादित संतरे के छिलके काले हो जाते हैं, यहाँ तक कि इससे पेड़ भी पूरी तरह से बर्बाद हो रहे हैं। किसानों के मुताबिक संतरे की फसल खराब हो जाने की वजह से उत्पादित माल को अनुमान के मुताबिक भाव नहीं मिल रहा है। किसानों का आरोप है कि उनकी इस समस्या को लेकर कृषि विभाग की भूमिका उदासीन है। नागपुर और विदर्भ की अर्थव्यवस्था का एक बड़ा आधार संतरे की फसल है, लेकिन इन दिनों संतरे की फसल पर ब्लैक फ्लाई, जिसे मराठी में कोड़सी कहा जाता है, उस बीमारी ने घेर लिया है, जिस वजह से किसानों को आर्थिक नुकसान सहना पड़ रहा है। खुद संतरे के किसान और किसान एक्टिविस्ट अमिताभ पावड़े के मुताबिक इस बीमारी के चलते विदर्भ के कई हिस्सों के किसान परेशान हैं। या वर्षी ज्या प्रमाणात पाऊस पडला त्याच्यानंतर जो कोळशीचा प्रादुर्भाव प्रत्येक झाडावर आलेला आहे, नरखेड, काटोल, वरुड, मोर्शी, कळमेश्वर या भागांमध्ये, यामुळे संत्र्यावर काळे ठिपके पडून व्यापाऱ्यांनी तो घेण्यास नकार दिला एक गोष्ट, आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं। हा एक भाग जो अंबिया बहारासाठी झाला। मात्र अंबिया बहाराचाही पुष्कळ मोठा फ्रूट ड्रॉप, ज्याला फळगळ जे म्हणतो आपण, ती झालेली आहे। तसेच काही फार कमी शेतकऱ्यांकडे यावेळेस मृग बहाराची संत्र होती, जी लहान होती, पण अतिरेक पाऊस आणि कोळशीच्या प्रादुर्भावामुळे ते पूर्णपणे गळलेत। त्यामुळे या भागाची सगळी जी अर्थव्यवस्था आहे ती संत्र्यावर आधारित आहे, आणि संत्र्याचं इतकी प्रचंड मोठी हानी जर होत असेल तर निश्चितच या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, आणि हे पुढे तुम्हाला दिसेलही। त्रास आहे की शेतकरी आपली झाडं जी आहेत ते 5 ते 7 वर्षात मोठी करतो, आणि त्यानंतर अक्षरशः कोरोनासारखा जसा पॅन्डेमिक यावा तसा कोळशीचा म्हणजे हे आलेला आहे, पॅन्डेमिक आलेला आहे। सरकारने ज्याप्रमाणे कोरोनाला कंट्रोल केलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांची इच्छा अशी आहे की याही कोळशीला कंट्रोल करावं, आणि ते ताबडतोब करण्याची, अगदी युद्ध पातळीवर करण्याची गरज आहे, कारण की नाही तर इथली पूर्ण अर्थव्यवस्था देखील उद्ध्वस्त होईल। अमिताभ पावड़े बताते हैं कि अक्टूबर के महीने से संतरे की फसल को इस बीमारी ने जकड़ रखा है। इस बीमारी के कारण संतरे की गुणवत्ता पर असर पड़ रहा है, जिसके साथ ही पेड़ों को नुकसान पहुंच रहा है। इस बीमारी के चलते संतरे के छिलके और पेड़ों पर काली परत जम जाती है। इससे फसल और पेड़ बर्बाद भी हो रहे हैं। किसान जब अपने द्वारा उत्पादित फसल को लेकर बाजार पहुंचता है तो उसे उसका अनुमानित भाव नहीं मिल पा रहा है। पावड़े की मांग है कि सरकार इस समस्या पर गंभीरता से ध्यान दे। शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने मोठी केलेली झाडं कमजोर होऊन वाळायला लागतील, आणि ही हानी कधी न भरून निघण्यासारखी आहे। म्हणून माझी विनंती आहे सगळ्या तालुका कृषी अधिकारी, पंजाबराव कृषी विद्यापीठ, सेंट्रल रिसर्च फॉर सायट्रसला देखील विनंती आहे, कारण की त्यांच्याकडे यांचे सोल्युशन्स आहेत। हे सोल्युशन्स अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, ते ताबडतोब पोचवावे। शेतकरी आज दुकानदारांच्याच भरोशावर स्प्रेइंग करतो आहे। दुकानदार आपल्या फायद्यासाठी स्प्रेस सांगतात, मात्र कोळशीचं निदान होईल याची कोणी गॅरंटी घेत नाही। त्यामुळे वैज्ञानिकांनी, सगळ्या सायंटिस्टनी समोर येऊन याच्यावर परमनंट उपाय सांगावा, आणि सरकारने त्याला सबसिडाइज्ड रेटमध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट फवारणी प्रत्येक शेतात करावी, जेणेकरून या कोळशीचा फैलाव होणार नाही। संतरे की फसल को लगी ये बीमारी लंबे समय तक चलती है। इससे पहले कुछ ऐसे ही हालात वर्ष 1980 के दौर में देखने को मिले थे। उस समय किसानों को अपने बागानों को उजाड़कर नए पेड़ लगाने पड़े थे। किसानों के मुताबिक कृषि विभाग सिर्फ मीटिंग में किसानों के हितचिंतक होने का दावा करता है, लेकिन प्रत्यक्ष तौर पर खेत में आकर किसानों को मार्गदर्शन नहीं देता। आजपर्यंत आमच्या बगीचात हे आले नाही, आम्ही त्यांना मार्गदर्शन काही सांगितलं नाही। आमची जे मीटिंग म्हणजे सांगते, पण ते शेतात येऊन पाहून ते आम्हाला मार्गदर्शन करत नाही। त्याच्यानंतर मग आम्ही आपल्या मतानंच आपले फवारणी, बुरशीनाशक मारू, कोणतेही मारू, पण ते आम्हाला अजून त्यानं मार्गदर्शन दिलं नाही। माझा कृषी म्हणजे मीटिंग म्हणजे देऊ शकते, पण शेतात येऊन पाहून आम्हाला ते देत नाही, आम्हाला ते मार्गदर्शन। आला आहे पण थोडंसं पानं काळं झाली आहे, पानावर येताना ते थोडंसं संत्र्यावर बी थोडेसे डाग पडले आहे। त्याच्यानंतर मग ते उत्पन्न कमी झालं आहे, रेट म्हणजे त्याला कमी भेटले आहे। कमी भेटल्यामुळं आपल्याला तसं उत्पन्न 100 झाडं आहे आपल्याजवळ, 100 झाडाचं उत्पन्न कमीत कमी आपल्याला 60,000 रुपये 70,000 रुपये पाहिजे होते, पण ते काही मिळाले नाही।
संतरे की फसल वर्ष में 2 बार होती है। इस साल असमय बारिश के कारण उत्पादन प्रभावित हुआ है। किसानों को डर है कि ब्लैक फ्लाई बीमारी के चलते उसकी अगली फसल बर्बाद न हो जाए, इसलिए उसकी मांग है कि कृषि विभाग सेमिनार से निकलकर उसके खेत में पहुंचे और उचित मार्गदर्शन करे।